Father, what a big snake! What a big snake! What is the problem? Why are you shouting? Why are you crying? बघा मित्रांनो, या ठिकाणी फादर फादर जे बापरे केवढा मोठा साप असा एक विद्यार्थी जेव्हा म्हणतो तेव्हा वडील म्हणतात काय प्रॉब्लेम आहे, काय झालं बाळा, व्हॉट इज प्रॉब्लेम. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की एखादं वाक्य आपण बोलत असताना त्या ठिकाणी विरामचिन्ह कुठे द्यायचे. पंचक्षण आजचा जो चॅप्टर आहे आपला तो आहे विरामचिन्ह. म्हणजे विरामचिन्ह देत असताना आपल्याला कुठं बी कोणतेही विरामचिन्ह देता येत नाही. फुल स्टॉप कधी द्यायचा, अर्धविराम कधी द्यायचा, स्वल्पविराम कधी द्यायचा, उद्गारवाचक चिन्ह कधी द्यायचं. आता पहिल्या वाक्यामध्ये पहा मी तुम्हाला मुद्दाम ते सांगितलं, अरे बापरे केवढा मोठा असा. म्हणजे त्या ठिकाणी आपण कोणतं चिन्ह दिलं मुलांनो, उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी आपण दिलं आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो, एखादी रेल्वे जर आपली समजा मुंबईहून पुण्याला निघाली तर त्या रेल्वेला कुठं थांबायचं, कुठं किती वेळ थांबायचं, कुठं काय म्हणजे किती वेळ थांबायचं आणि कसं थांबायचं, 5 मिनिटं 2 मिनिटं 3 मिनिटं असं. म्हणजे हे जे आहे रुटीन, तसंच वाक्यामध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थी मित्रांनो हे महत्वाचं आहे की आपण विरामचिन्ह म्हणजे त्याला आपण पंचक्षण म्हणतो. आणि हे जर नाही दिलं तर आपलं वाक्य अर्थपूर्ण होणार नाही. मला परीक्षेमध्ये येते पहा, आता इंग्लिशचा पेपर आहे, 10वीचे माझे विद्यार्थी आहेत आणि त्या इंग्लिश पेपरमध्ये त्यांना लक्षात देत नाही, सर व्हॉट कॅन आय डू नाऊ. आता मी काय केलं पाहिजे. बाळा तू काहीच नाही करायचं, इंग्लिश दूर आणण्यासाठी या ठिकाणी तुझ्यासाठी नेहमी उभे आहेत आणि तुम्हाला काहीच नाही करायचं. तुम्हाला फक्त संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी जे तुम्हाला युट्यूबवर सांगत असतो, कारण या ठिकाणी आपण विरामचिन्ह देत असताना कुठं आणि कधी द्यायचं बऱ्याच मुलांना समजत नाही. स्वल्पविराम द्यावं, अर्धविराम द्यावं का पूर्णविराम द्यावं, का अवतरण चिन्ह द्यावं का प्रश्नचिन्ह द्यावं का भरपूर या ठिकाणी जवळपास 14 प्रकारचे या ठिकाणी आपल्याला विरामचिन्ह आहे. आणि हे शिकत असताना विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काय करा, आधी स्क्रीनशॉट काढा. रनिंग मध्ये लिहिणं झालं तर लिहून घ्या पूर्ण, परंतु स्क्रीनशॉट काढा आणि ते सर्व वहीवरती लिहून घ्या. आणि तुम्हाला एक काम करायचं महत्वाचं की ते करत असताना विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला या प्रत्येकावरती एक एक वाक्य, तुम्हाला जर नाही समजलं तरी तुम्हाला पुस्तक घ्यायचं बा, युअर्स बुक म्हणजे तुमचं पुस्तक घ्या अभ्यासक्रमाचं आणि त्यामध्ये शोधा बरं व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग. आता सांग बरं बाळा या ठिकाणी कोणतं चिन्ह येईल, प्रश्नचिन्ह. व्हेरी गुड, छान. दुसरं सांगतो, आय एम युअर टीचर. आता इथं कोणतं येईल, थांबलो मी. जेव्हा एखादं वाक्य आपण बोलत असताना पूर्ण वाक्य झालं तर आम्ही थांबलो तर त्या ठिकाणी आपण पूर्णविराम द्यायचा आहे. पहा, इज कॉल्ड एज फुल स्टॉप. बघा फुल स्टॉप म्हणजे काय, पूर्णपणे थांबणे. एखादी गाडी समजा उदाहरण सांगतो की मुंबई स्टेशनवर रेल्वे येऊन थांबली, वाक्य संपलं. थांबली म्हणजे की या ठिकाणी पूर्णविराम. किंवा मी अभ्यास केला, मी आज शाळेत आहे, बरोबर. म्हणजे एखादं वाक्य पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी फुल स्टॉप म्हणतात त्याला. आणि हे फुल स्टॉप दिल्यानंतर आपल्याला हे असं टिंब असतं. आता कॉमा काय, पहा कॉमा म्हणजे काय विद्यार्थी असे बघा, हे कॉमा, मी रमेश गणेश दिलीप, पुन्हा दुसरं वाक्य पहा. म्हणजे हे कॉमा म्हणजे थोडं थोडं थांबून पहा. आता पहा माझ्या वर्गातील मी सांगतो, माझ्या वर्गातील प्राची, सृष्टी, देवयानी, दुर्वा अशा 2-4 मुलीचे नाव दिलं तर आपण फटाफट असं नाव लिहितो का मुलांना, नाही. आपण नाव लिहिल्यानंतर कॉमा देतो म्हणजे थोडं थांबतो. पहा मी सांगतो तुम्हाला एक नाव लिहिलं, एक कॉमा द्यायचा, पुन्हा नाव लिहिलं कॉमा देतो. म्हणजे याला आपण कॉमा म्हणतो, त्याला आपण मराठीमध्ये स्वल्पविराम म्हणतो. आणि हे तो असा द्यायचा असतो. लक्षात ठेवा, वाक्यात आपलं वाक्य जर मुद्देसूद योग्य आपल्याला करायचं असेल आणि परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला हे महत्वाचं आहे की आपण कोणतं चिन्ह द्यायचं. नाही तर उगाच कुठलं कोणतं चिन्ह दिलं. आता थांबताना विद्यार्थ्यांनी एखाद्याने दिलं अपूर्ण विराम, 2 टिंब दिली, त्याला मार्क पडतील का मुलांना, नाही पडणार. पुढे पहा, आता हे सेमिकॉलन, हे झालं कॉमा, हे सेमिकॉलन म्हणजे अर्धविराम म्हणजे थोडं
एक सेकंद असं थांबल्यासारखं आहे पहा, याला म्हणतात सेमी कॉलम. हे पहा, एक असा टिंब आहे वर आणि खाली असा कॉमा आहे, त्याला आपण कॉमा म्हणतो. पहा, याला सेमी कॉलम म्हणतात. दुसरं आहे कॉलम. आता पहा, अपूर्ण विराम म्हणजे काय? हे पहा, अपूर्ण हे अर्धविराम म्हणजे एक टिंब आणि खाली कॉमा. पण अपूर्ण विराम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की असे दोन टिंब असतात एका खाली. क्वेश्चन मार्क. व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज गणेश. माय नेम इज सुरेश. हे झालं पुढचं. जेव्हा तो उत्तर देतो त्यावेळी त्यानं माय नेम इज गणेश म्हणले, त्यानंतर त्याच्या पुढे त्याला पूर्णविराम येतो. पण आपण जेव्हा त्याला प्रश्न विचारतो व्हॉट इज युअर फादर नेम, व्हॉट इज युअर मदर नेम, तो सांगेल माय मदर नेम इज, माय फादर नेम इज, XYZ असेल ते. पण जेव्हा आपण त्याला प्रश्न विचारतो तेव्हा आपण त्याला एक प्रश्नचिन्ह देणं फार जरुरी आहे. नंतर कसं लिहिलं त्या मित्रांनो, आमचा घाशीराम मित्र आहे पहा, त्या घाशीरामनं काय केलं, प्रश्न लिहिलं, व्हॉट इज युअर नेम झालं, पुढे 2-3 प्रश्न लिहिले असे आणि एका पुढे प्रश्नचिन्ह दिलं आहे. मग घरी येऊन म्हणतो सर, अरे मित्रा, मला ते मी सर्व सोडला प्रश्न. म्हणजे कोणता बा? ते म्हणलं याचा विरामचिन्हाचा. परीक्षेमध्ये प्रश्न आला होता ना मला 10वीला. म्हणते मार्क तुला कसे मार्क पडले जास्त सराव परीक्षेमध्ये, मला कसे कमी पडले? अरे म्हणलं वाढवा, तू ते प्रश्नचिन्ह द्यायचं राहून गेला. जेव्हा बसला पाणी घ्यायचं राहून बसला, ठसकाला जेव्हा काय करणार? बरोबर, तसं काम आहे. मग आपल्याला प्रश्नचिन्ह देणं फार जरुरी आहे. पहा, आता नंतर आहे उद्गारवाची चिन्ह, एक्सक्लेमेशन मार्क. आता मी तुम्हाला पाठाच्या सुरुवातीलाच असं बापरे बापरे, फादर फादर, व्हॉट अ बिग स्नेक, वाव हाऊ ब्युटिफुल सी इज, म्हणजे पहा, असं आपण त्या ठिकाणी एखादं उद्गार करतो त्यावेळी त्याला उद्गारवाची चिन्ह म्हणतो आपण. त्याला उभिरेष आणि खाली टिंब असतं. आता पहा, हे आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह म्हणजे काय? असे पहा, हे इथं पहा तुमच्या असे वर 2 आहेत आणि खाली 2 आहेत. आता षष्ठी दर्शक चिन्ह पहा, कशाला म्हणायचं? लक्ष द्या, अपस्ट्रोक हे म्हणत असताना आपल्याला कसं आहे, स्पेलिंग मध्ये जरा आपल्याला लक्षात येणार नाही पटकन. पण आपल्याला हे आपल्याला षष्ठी दर्शक चिन्ह म्हणजे काय, तर हे असं की बघा, आडवी रेस एवढी आणि एक कॉमा आहे. हे तुम्हाला आपल्याला पुस्तकामध्ये वाक्य शोध कुठं असतं कडे असं चिन्ह. हे तुम्ही जेव्हा वाक्य बघशाल ना तेव्हा तुमच्या खाली देणार वाक्य, तुम्ही ते पहा, ते बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल. हे आहे डॅशबार. तर षष्ठी दर्शक चिन्ह आणि अपसरण चिन्ह दोन्ही सारखेच असतात, परंतु तसं नाही मित्रांनो. आता पहा ना, हे 2 सारखे करतो, कोणते? संयोग आणि हे वेगळं आहे. तर पहा, डॅश म्हणजे काय, तर अशी रेष आहे. एखादं वाक्य आपण बोलत असताना थोडा डॅश देतो पुढे जातो. आणि संयोग चिन्ह म्हणजे काय? हायपन. हायपन म्हणजे संयोग चिन्ह, हे 2 वाक्य जोडतो. संयोग म्हणजे काय? सोपं आहे ना, संयोग म्हणजे जोडणे, कंजक्शन. तसं हे आपण हे असं चिन्ह देतो. नंतर ब्रॅकेट. तर ब्रॅकेट सर्वांनाच माहित आहे, पण आता ब्रॅकेट म्हणल्यावर तुम्ही कसं म्हणायचं? ब्रॅकेट म्हणजे काय? कंसामध्ये जेव्हा आपण एखादं वाक्य लिहितो त्याला आपण असे 2 अशी कंस देत असतो. नंतर आता वाटोळे कंस काय? वाटोळे म्हणजे हे झाले कंस, असे हे 2 कंस झाले असे, आणि वाटोळे कंस म्हणजे 2 एकूण सुद्धा असं हे असं. लक्षात. नंतर टिंब टिंब लिपिसेस म्हणजे काय रे? असे टिंब 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 दिली का? हे पहा, तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या वहीवरती म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आहे, त्याचे अर्थ, त्याचे स्पेलिंग, त्याचे उच्चार लिहून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला त्याबद्दलची वाक्य आपल्याला, आता तुम्ही करू नका, तुम्ही इथं करू नका, वहीवरच समोरासमोर करू नका सर. आपल्याला पुस्तक शोधायचं आहे, म्हणजे पुस्तक घ्यायचं आहे. पुस्तक घेतल्यानंतर असे प्रश्नचिन्ह कुठं आहेत? आता पहिलंच वाक्य झालं की तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पूर्णविरामचं वाक्य भेटते. असे 14 प्रकारचे वाक्य तुम्हाला आज शोधायचे आहेत, आणि शोधून ते मला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचे आहेत. जर चुकत असेल कुठं, अर्थ असेल, तर यू कॅन कॉल मी अँड ऑन मी व्हॉट्सअप सेंड मी मेसेज. पहा, आता स्लॅश म्हणजे काय? स्लॅश म्हणजे पर्याय वाचक चिन्ह. आता पहा, पर्याय म्हणजे काय मुलांना? आता आपण या ठिकाणी परीक्षेमध्ये 2-3 पर्याय येतात, असे ते
समजा उदाहरण आपण एखादं घेतलं कोणतं की शाळेत काय काय असते किंवा शाळेत काय नसते असं लिहिलं आणि 2-3 पर्याय दिले. मुले, नंतर काय पण दिलं ना, इंग्लिश मध्ये समजा बॉईज, ॲनिमल्स, नंतर आपण काय पण घ्या कोणती वस्तू, म्हणजे शाळेमध्ये जे नसेल एखादा पर्याय, आता ॲनिमल असलं तर शाळेत नाही, मग त्याला आपण म्हणजे असं हे स्लॅश दिले असते आणि पुढे पुढे ते शब्द दिले जातात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो विरामचिन्हाचा वापर आपण नेहमी करायचा आहे. आणि हे आपल्या परीक्षेमध्ये आहे बघा, जवळपास 5 मार्काला काहीतरी 2 ते 3 मार्काला तरी असते विरामचिन्हे. आणि हे विरामचिन्ह शिकत असताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षपूर्वक काळजीपूर्वक कोणतं चिन्ह कुठं द्यायचं आहे, नाही तर जायचं दिल्लीला उतरली मुंबईला असं होऊ नये. म्हणून त्यामुळे असं जर आपण केलं तर तुमचे मार्क कटतात. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.